हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे सकाळचे 9 वाजलेले आहे आणि किट्टू थोडा वेळ झाला गेला, तर 8 वाजता तो जाते. तर आता 1 तास झालेला गेलेला. तर आणि मी पण ब्लॉग एडिटिंग करत होती आणि अपलोड करत होती. मला ॲक्च्युली वेळ मिळतच नाही. किट्टू स्कूलला गेल्यानंतरच मला वेळ मिळते आणि थोडं काही दिवस माझ्याकडली मेट पण नव्हती येत, तर मला पण ते सगळं कामं करून घ्यावं लागत होते. आणि मलाही बरं नव्हतं, पवनलाही बरं नाही आणि किट्टूला पण बरं नाही आहे. तर चला, आता मला थोडं बरं वाटत आहे. तर ब्लॉग पण खूप असं लेट येत आहे. एडिटिंग करणं, अपलोड करणं म्हणजे जमतच नव्हतं. आताही म्हणजे थोडंसं गळ्यात त्रास आहेच. मला थोडं इन्फेक्शन लगेच होते. तर म्हटलं चला ब्लॉग स्टार्ट करते. तर भरपूर जरी ब्लॉग स्टार्ट पण करणं नाही होते. जे माझ्याकडे पेंडिंग होते ब्लॉग बनवलेले आधीचे, मी तेच एडिटिंग करून अपलोड करत आहे. तर म्हटलं चला आज बनवते. तर चला कंटिन्यू राहा, बघते. आणि आज मनीषाताई प्लीज आलेली पाहिजे. भरपूर सारे कामं वगैरे ठेवलेले आहे मी. तर चला. आणि जे पण माझ्याकडे मसाले होते आधीचे, गरम मसाले जे आपले डेली यूजमध्ये असतात, ते भाजीला वगैरे लागतात, तर ते पण मी काय केलं होतं, त्याचा थोडा फ्रेग्रन्स कमी झालेला होता. तर मी त्याला नाही का थोडंसं ऑइल टाकलं आणि त्याला छान मस्त भाजून घेतलं मसाल्याला, तर त्याचा फ्रेग्रन्स आणखी वाढला. तर असे धनिया पावडर, गरम मसाला आणि लाल मिर्च पावडर हे सगळं मी भाजून घेतलेलं. सकाळी किट्टू गेल्यानंतर मी ते काम केले आणि सगळे बॉक्समध्ये थंड झाल्यानंतर भरून ठेवून दिले. तर ब्लॉगच एडिट करत होते मी आणि अपलोड करायला टाकला. तर म्हटलं चला झालं जाय, तर चल म्हटलं मी ब्लॉग पण स्टार्ट करते. तर चला बघते. तर कामं व्हायचे आहे, पटापटा कामं वगैरे आवरून घेते आणि नंतर बोलते. किट्टू पण येते 12:30ला त्याला स्कूल सुटते, तर तो 1:30पर्यंत घरी येऊन जाते आणि माझे पण सगळे कामं व्हायचे, तर ते पण करून घेते. तर चला कंटिन्यू राहा. थंडी पण भरपूर पडलेली आहे. आणि तुमच्याकडे थंडी पडली का सांगा नक्की. आमच्या नागपूरमध्ये तर भरपूर थंडी पडलेली आहे. मॉर्निंगला तर इतकी थंडी लागते की उठायची इच्छाच नाही होत बेडवरून. आणि सायंकाळी पण किट्टूला सोडून जर ट्युशनला, तर तेव्हा पण भरपूर थंडी असते. तर मला तर जास्तच काही थंडी लागते. म्हणजे आधी तर मला थंडी नव्हती लागत, पण आता थंडी मला म्हणजे थोडेसे पाय वगैरे माझे माहिती नाही काय तर हे होतात, अकडतात मला. म्हणजे कटकन असं हे होऊन जाते, नस लागतात पायाची वगैरे, हाताची. तर मला सहनच नाही होते. मी कंटिन्यू चप्पल वगैरे घालूनच राहते. आणि मी पण तुम्हाला दिसत स्वेटर घातलेला आहे. थंडी लागते म्हणून मी घालणं चालू केलं बाबा. नंतर माझ्याने थंड पाण्यात हात टाकणं पण नाही होत. आणि सकाळी उठावं लागते 6 वाजता, तर ते सगळं करावं लागते. तर चला बघते आता किट्टू पण आल्यानंतर काय म्हणते. तर त्याला पण स्वेटर घालून पाठवते. सकाळी आंघोळ करून दिलं म्हटलं, मुलांना तर खूप डिफिकल्ट आहे. आणि किट्टूला कधी म्हटलं की तू हातपाय धुवून जा, फ्रेश वगैरे जा, पण त्याला तसं ते चांगलं वाटत नाही. आणि ब्रश करते तो तर सगळं शरीर पूर्ण ओला करून घेते. त्याला खाली दुखायला लागलं, तू माहिती नाही त्याचं काय. तर गुल्ला करताना वेळेस तो पूर्ण शरीरच ओलं करते. तर मला त्याची आंघोळच करून द्यावं लागते. तसं तर मी त्याला डेली हर वेळेस त्याला थंडीमध्ये असो की काय असो, पण त्याला आंघोळ करून पाठवते. तर छान गरम गरम पाण्याने आंघोळ करते, तो पण त्याला छान फ्रेश वाटते. फक्त केस 1 दिवसाचा आड वगैरे वॉश करून देते आणि ब्लो ड्रायने त्याला थोडंसं पण ओलं की केस मी ड्राय करून देते. तर चला आता करते कामं. तर आता माझ्या जागा वगैरे सगळं झाडून झालेलं आहे, क्लीन वगैरे झालेलं आहे. तर ब्लो ड्रायर काढून ठेवलेला आहे. तर मी फेसला ऑइल लावलं आहे आणि आता आंघोळ वगैरे करते. तर म्हणजे आधी म्हटलं माठ वगैरे वॉश करून, म्हणजे याला वॉश वगैरे करून घेते. गुंड पण वॉश करत आहे पाणी भरायसाठी. तर चला. आणि तुम्हाला फेस पण ब्लॅक दिसेल, तर म्हटलं तर पहिला पॅराशूट ऑइलवर माझी ड्राय स्किन भरपूर होत आहे. तर आधी हे सगळं करून घेते. चला बोला. तर म्हटलं आता आधी तुम्हाला ब्लॅक दिसत आहे तुमच्याकडे. आता म्हटलं आधी माठ वगैरे भरून घेते, गुंड वगैरे घासून घेते. आणि मनीषाताई आली तर तिचे भांडे वगैरे, कपडे वगैरे झाले तर ती पोछा मारणार. आणि माझे झाडू वगैरे झाडणं झालं, सगळं क्लीन झालेलं आहे. तर चला. आणि मग नंतर आंघोळ वगैरे करते. तर आता 11:30 झालेले आहे. 11:30 की 11 काहीतरी झालेले आहे, 11:15 झालेले आहे. पटकन आंघोळ वगैरे करते किट्टू येतपर्यंत. तर चला आधी मी पाणी भरून घेते. पाणी नंतर पण म्हणजे वॉश करून ते आंघोळ केल्यानंतर मग पाईप लावते. तर चला.
तर आता वाजत आहे 11:30. तर मी म्हटलं पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं. तर मी म्हटलं तोपर्यंत हे माझी पेंडिंग राहिली होती, फायनल टचअप द्यायचं होतं त्याला. तर मी ब्राऊन कलर ते याला करायचे होते स्टिकला, तर ते करत आहे. तर म्हटलं बसली आहे त्यापर्यंत करून घेते. तर या साईडला मी पेंटिंगचं राहिलं होतं ते टचअप तर ते करत आहे. तर दुपारनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करते ना. आता वाजत आहे सायंकाळचे 5:45 झालेले आहे. किट्टू गेला ट्युशनला आणि मी यासाठी ब्लॉग स्टार्ट नाही केला. ॲक्च्युली पवनचा दाढमध्ये खूप त्रास होत होता. तर किट्टूला सोडल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये चालला गेला. ॲक्च्युली त्याचं दाढच काढणार होतं आज. तर कालच त्याची अपॉइंटमेंट घेतलेली होती आम्ही. तर मग त्याची दादी पण आली किट्टूची. तर किट्टू ते खेळण्यातच राहून गेला आणि मला पण जायचं होतं हॉस्पिटल त्याच्याबरोबर. पण मग नंतर काही मला जाणं भेटलं नाही. पवनाला मग त्याच्याचकडे थोडं लक्ष वगैरे होतं माझं. मी काही ब्लॉग स्टार्ट केला नव्हता. मग नंतर आता त्याला थोडं पेन रील पाठवत होतं. तर म्हणे मी ट्युशनमध्ये सोडून देते किट्टूला म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. तो त्याला ट्युशनला सोडून द्यायला गेला आहे आणि येतो म्हणे थोडं काम आहे. तर म्हटलं आता काय करायचं ना, थंडी पण फार थंडीच लागणं चालू झालेली आहे. तर चला आता आज विचार चालू आहे की पवनसाठी तर मग मी सुजीच बनवणार. तर विचार चालू आहे माझं की किटूला विचारलं काय करशील, तर फ्राईड राईस वगैरे खाशील का. तर ठीक आहे म्हणे मम्मा म्हणे फ्राईड राईस खाईन म्हणे. तर मी फ्राईड राईस बनवणार आहे. तर बघते काय काय आहे. तर मला सामान पण आणायला जायचं होतं थोडंफार. शिमला मिर्च वगैरे नाही आहे, कॅप्सिकम वगैरे, तर ते घेऊन येते. मी तेव्हा जात होती पवन बरोबर. तर पवन म्हणे मला काम आलं मी येते म्हणे 5-10 मिनिट नंतर किटूला सोडून आल्यानंतर. तर बघते काय कसं जमेल तर तसं जाते मग घेऊन येते. तर चला आता मी आधी तांदूळ काढून घेते, भिजवू टाकते मी बासमती राईस वगैरे त्याचं. आणि काय काय आहे सॉस ते चेक करते. तर चला कंटिन्यू राहा. भांडे पण लावायचे आहे आणि उद्या तो प्रतिभा काकू पण नाही येणार स्वयंपाकासाठी आणि किट्टूची उद्या स्कूल पण आहे. बघते कसं काय जमते तर करते. तर या साईडला मी तर राईस घेऊन घेते. बासमती राईस आहे. थोड्या वेळेसाठी सोक करून ठेवते. मग यानंतर मी बॉईल करणार. तर आधी सगळ्यात आधी मी तेच बासमती राईस घेतलेला आहे. तर त्याला आधी मी वॉश करून घेते आणि थोडा 15-20 मिनिटं सोक करते. मग नंतर याला मी बॉईल करून घेते. हाफ कुक करायला लागेल मला. बासमती राईसला 15-20 मिनिटं सोक करून ठेवते. त्यानंतर मग मी याला बॉईल करणार. तर आता मी साईडला राईस सोक करायला ठेवते आणि तोपर्यंत मी आधी भांडे लावून घेते. भांडे पण लावायचे राहिलेले आहेत आणि उद्या सकाळसाठी पण काय काय करायचे आहे त्याचा पण विचार करून ठेवावा लागेल. टिफिनसाठी मला आजच रेडी करावं लागेल की तुला लगेच टिफिन देता आला पाहिजे म्हणून. कारण की उद्या काकून येणार सकाळी टिफिनसाठी. तर मला सगळं करावं लागेल. तुला रेडी पण करावं लागते आणि मग टिफिन पण पॅक सगळं करावं लागेल. तर मी सडनली माझ्याने एकदम इतकं सगळं होत तर नाही. बघते तर उद्या तर करावं. जसं प्रतिभा काकू नाही आल्या तर मग मी तर करतेच तसं पण. तर मला उद्या अजून घाई म्हणजे भरपूर हे होणार. तर मी एक दिवसच प्रिपेअर करून ठेवते की मला उद्या काय द्यायचं. मी तसं तर रोजच विचार करावा लागते की काहून की किटूला कुठल्याही भाजी आहे ते व्हेजिटेबल्स आहे त्याच्या मी चॉईसेसनुसार करते. सकाळी त्याला फरसबी, मोडची भाजी हे सगळे अशा आवडतात. भेंडी, तोंडरी वगैरे आवडते. तर त्याच्याचनुसार मी भाजी करते सकाळी. तर आता डिसाईड करून ती कुठल्या भाज्या करायच्या तर त्यानुसार काकूला सांगते मी सकाळी करायला. पण आता उद्या करायचं तर मग असं इझी झालं पाहिजे. तर बघते उद्या सकाळी त्याला पराठा वगैरे बनवून देणार आहे तर मग मी काही. तर चला आधी करून घेते. तर या साईडला मी राईस बॉईल करायला ठेवला आहे. त्यात मी मीठ आणि तेल टाकलेलं आहे. तर याला आपल्याला 80% तरी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. तर या साईडला राईस कुक होत आहे.
तर मी म्हटलं थोडंसं फ्राईड, माझ्याकडे फ्रेंच फ्राईज वगैरे आहे तर ते फ्राय करते म्हटलं. तर आता मी भांडे वगैरे सगळं लावलं आहे आणि म्हटलं थोडीशी भूक लागली मला, तर म्हटलं थोडेसे फ्राय करून घेते. नट्स वगैरे आणले होते मी थोडीफार. तर ते आणि सॉस तर मी फेकले. सॉसची एक्सपायरी गेलेली होती, जस्ट आत्ताच गेलेली हाच मंथमध्ये. तर मला ते वाटलं की दुसरेच घेऊन टाकलेलं बरं, तर मी दुसरे घेणार आता जाणार तर. सॉस पण तर आता इकडे तेल गरम करायला ठेव. तर या साईडला ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे, त्या साईडला राईस पण उतरलेला आहे. तर मी मकेनचं मागवलं होतं वेजी फिंगर्स आणि टिक्के मागवलेले, तर ते म्हणजे घेऊन आले डीमार्टमधून. तर त्या दिवशी मी ट्राय नव्हतं केलं, आधी खाल्लेलं आहे पण. तर आता इच्छा झाली माझी पण, गरम गरम थंडी होती. तर मी पहिले सोया चंक्सचं बनवते म्हटलं, तर मग मी एकटीच आहे खायसाठी ते सगळं बनवणं, तर इझी आहे फ्राय करून खाऊ शकतो. तर ते खाणार, किट्टू आला की त्याला पण देणार. तर चला, तर या साईडला मी फिंगर फ्राईज करायला ठेवलेलं आहे आणि टिक्की पण टाकलेली आहे. तर या साईडला फ्राईज झालेला, सॉरी ह्या साईडला राईस झालेला आहे आणि ते फ्राईज पण झालेलं आहे फ्राय करणं. तर मी आधी याला काढून घेते. तर या साईडला मी स्ट्रेनरमध्ये राईस काढून ठेवलेला आहे थोडा थंड व्हायसाठी. तर चला या इथे टिक्की खायला तुम्ही पण. आणि ते राईस झालेलं आहे, मग नंतर मी चॉप करते सगळे व्हेजिटेबल्स वगैरे, मग नंतर खायच्या वेळेस बनवते. तर चला. तर आता मी एक पार्सल मागवलं होतं, म्हणजे कालच ऑर्डर केलं लिस्टिपचा, हा हर्बल म्हणून. ते छोटे छोटे मिनी लिस्टिप असतात, तर फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केलं होतं. तर ते आता आलेलं आहे पार्सल, तर चला आपण ओपन करू. तर चला आता आपण त्याला आता ओपन करूया कसं आहे तर बघूया. तर मी बघू काय, तर लिस्टिप मागवली होती, छोट्या छोट्या मिनीज लिस्टिप होत्या आणि छान आहे. आता ड्राय वगैरे होतात भरपूरचं, दाखवते तुम्हाला. पिंक अँड ब्राउनी. तर मी अशा प्रकारचे लिपस्टिक मागवले होते 2. तर बघू शकता मी अशी 2 किट्स मागवलेले आहे आणि खूप छान आहे हे. मी याच्या आधी पण, आणि जस्ट हे हर्बलचेच आहे आणि याच्या आधी पण माझ्याकडे आहे. तर आपल्याला बॅग्समध्ये पण कॅरी करायला खूप इझी होतात आणि कंटिन्यू पण यूज करू शकतो मी. तर असं यूज करते, एक पॅक ओपन करून बघते. आणि आधी तर मला छोटंसं असं याच्यात येत होते, अशी छोटीशी बॅग्स होती त्याच्यामध्ये. आता ही न्यू पॅकिंग आली आहे, खूप छान आहे. जर किटूला दाखवणार तर त्याला पण खूप आवडणार. मी कुठला तरी न्यूड कलर लावून दाखवते तुम्हाला. न्यूड ब्राउन. सगळे कलर मला तर ऑलमोस्ट सेमच वाटत आहे. खरडा कसं ओपन. छोटे छोटे मिनी लिपस्टिक, किटूला पण खूप आवडणार आहे. आणि किती शेड्स आपल्याला, 16 शेड्स आहे. एकाचे 16 शेड आलेले आहे आणि खूप छान आहे. एक लावून दाखवते तुम्हाला, इथलाच कलर. तर यातून कलर लावून दाखवते तुम्हाला.
तर बघू शकता छान आहे. या आधी पण मागवले होते तर म्हटलं चला बघू बघते म्हटलं, आणि ह्यावेळेस तर मला ऑफरमध्ये मिळाले फ्लिपकार्टवर. तर चला आता आवाज ते 8 वाजलेले आहे आणि आता किटू येणार थोड्या वेळात, आणि मग नंतर थोडंसंच मला फ्राईड राईसचे सामान वगैरे आणायचं आहे, म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे आणायचे आहे आणि सॉस आणायचे आहे. तर ते एक्सपायरला मी फेकून दिले, तर ते ह्याच मंथमध्ये एक्सपायर झालेले आहे, पण मला ती यूज नव्हतं करायचं, ते मी सगळे फेकून दिले. तर आता न्यू घेऊन येते मी सॉस वगैरे. तर चला पाहून आल्यावर तर मग रेडी वगैरे होते मग जाते. आणि शेड छान वाटत आहे खूपच. तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगेल. आणि खूप जास्त कॉस्टली पण नाही आहे आणि रिजनेबल रेट यायचं, आणि छान आहे डेली यूज कटी वगैरे. ॲक्च्युली तर मी वॉटरप्रूफ यूजच करते, पण हे डेली म्हणजे असं मला खूप आवडते. छोटे छोटे किती क्यूट दिसत आहे बघा तुम्ही पण, छान. तर किटू ट्युशनमधून आला आणि आम्हाला सॉस घ्यायला जायचं होतं. किटू बघा, आणि त्यांनी आपलं जॅकेट मला दिलं आणि तसं ब्लँकेट्स घेऊन चालला. जॅकेट नाही घेतलं. तू जॅकेट नाही घेतलं का? जॅकेट नाही घ्यायचं त्याला, याचीच तर लिफ्ट. पवन कसं वाटत आहे दाढ काढल्यावर? तर काय वाटत आहे? पेन होत आहे? मी सांगितलं सगळ्यांना की दाढ कसं दाखवणार, पप्पाला त्रास आहे ना बेटा. तर मी आता रेडी वगैरे नाही झाली, फक्त खाली जायचं, थोडंसं बाहेर जायचं होतं, तर म्हटलं चल. आणि कारमध्ये जायचं होतं तर मग रेडी वगैरे नाही. तर मी सॉस वगैरे घेऊन टाकले मार्केटमधून, सुपर मार्केटमधून. आणि एकदा मला पॅराशूट ऑइल पाहिजे होतं, आणि हे लाकडी घाणीचे तेल म्हणून त्यांच्याकडून असतात आणि खूप चांगलं असतं. तर मला एक बदाम तेल पाहिजे होतं आणि एक पॅराशूट ऑइल पाहिजे होतं, तर ते घ्यायला गेले पवन. अजून घ्यायला गेले, आणायला गेले. पिलू राहू दे, असं ते झालं. पिलू गाडी चालू द्यायचं. तर पवन इथे गेलेला आहे व्हिनेगर आणायला. तर आमच्या इथे सुपर मार्केटमध्ये मला सोया सॉस, रेड सॉस आणि ग्रीन सॉस मिळाले होते. तर रेड, हो. तर मला व्हिनेगर नव्हतं मिळालं, तर पवन इथे व्हिनेगर आणायला गेले आहे. आणि पवननी बदाम तेल आणि पॅराशूट ऑइल. तर मस्त रात्री आम्ही मस्त चॉम्पी करून किटू. फ्राईड राईस नाही कशी. तर इथे पण मला सगळ्या सॉसेस फोडून देत आहे, आता ओपन करून देते आहे. आणि ते मी तापवलेलं आहे कढई, आणि ते राईस बघू शकता किती छान असतं हे झालेलं आहे. आणि व्हेजिटेबल्समध्ये मी इथे फक्त कॅप्सिकम, कॅरेट्स घेतलेले आहेत, स्प्रिंग ओनियन घेतलेलं आहे, आणि आलं लसूण घेतले आणि मिरची घेतलेली आहे. तर चला आधी बनवून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. तर या साईडला फ्राईड राईस झालेला आहे, तर आम्ही आता खाऊन वगैरे घेते, मग बोलते. कसं आता पण पाहुणे थोडं ट्राय केला होता. किटू आज फ्राईड राईस खायचे आहे ना किटू? तर आता वाजत आहे रात्रीचे 10 वाजलेले आहे. तर इथे राईस वगैरे झालेलं आहे, तर मी आता म्हटलं खाऊन घेते आधी. तर चला पवन पण टेस्ट करत आहे आणि किटू पण खाते इथे. तर चला असं होता आमचा आजचा दिवस. तर हा ब्लॉग मी ते शेअर करते. भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तुम्हाला बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटे तुम्हाला असं छानशा भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. किटू से गुड नाईट. तर तिथे किटूचं लिंबू पाणी बनवणं चालू आहे. खा ना तो आधी फ्राईड राईस खा ना. तो तर लिंबू पाणी बनवतोय, तुम्हाला दाखवतो. आणि ते खा बेटा. ठीक आहे बनव बघ बरोबर व्यवस्थित. हां ठीक आहे बनव. चला बाय बाय. बाय बाय करून सगळ्यांना बाय. आता मी लिंबू पाणी बनवतो पहिले, मग आम्ही तुम्हाला टाकूया.